नमस्कार. विभाग 3 राज्यशास्त्र अभ्यास परिचय सेमिस्टर 6 पेपर नंबर 15 तुलनात्मक शासन संदर्भ इंग्लंड व अमेरिका. या पेपरच्या बाबतीत अभ्यासक्रम परिचय हा भाग आपण पाठीमागच्या तासाला सुरू केलेला आहे. यामधील पहिला टॉपिक कायदेमंडळ. तर हे कायदेमंडळ इंग्लंड व अमेरिकेचे कायदेमंडळ या दृष्टिकोनातून विचार करण्याचा आहे. कारण अभ्यासक्रमामध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो इंग्लंड व अमेरिकेचं शासन व्यवस्था यांचा तुलनात्मक अभ्यास या दृष्टिकोनातून तो भाग विचारात घेतलेला आहे. त्यानुसार आपण इंग्लंडचे कायदेमंडळ या कायदेमंडळाची 2 सभागृह हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स किंवा उमराव सभागृह व हाऊस ऑफ कॉमन्स प्रतिनिधी सभागृह याची थोडक्यात माहिती घेतली आहे. त्यामध्ये विशेषतः इंग्लंडच्या लॉर्ड सभागृहाची रचना अधिकार कामे आणि कॉमन्स सभागृहाच्या रचना अधिकार कामे या दृष्टिकोनातून भाग पाहिलेला आहे. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती असल्याने इंग्लंडच्या कायदेमंडळास अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याचप्रमाणे आपण कायदेमंडळाचा विचार करत असताना अमेरिकेचे कायदेमंडळ, अमेरिकेच्या कायदेमंडळाची बाबतीत सुद्धा आपण अमेरिकेच्या कायदेमंडळाचे 2 सभागृह सिनेट सभागृह आणि प्रतिनिधी सभागृह त्याची रचना अधिकार कामे आणि प्रतिनिधी सभागृहाची रचना अधिकार कामे हा थोडक्यात भाग पाहिलेला आहे. अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धती असल्यामुळे अमेरिकेत सत्तेचे विभाजन झालेले आहे. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे तिन्ही विभाग एकमेकापासून स्वतंत्र राहून कार्य करतात. ज्याप्रमाणे आपण इंग्लंडच्या बाबतीत पाहतो की इंग्लंडमध्ये सत्तेचे विभाजन झालेले नसल्यामुळं इंग्लंडच्या कायदेमंडळाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. इंग्लंडचे कायदेमंडळ कोणताही कायदा तयार करू शकते, कोणताही कायद्यामध्ये दुरुस्ती करू शकते किंवा तो रद्द करू शकला जातो. या इंग्लंडच्या कायदेमंडळाला कुठेही आव्हान दिलं जाऊ शकत नाही. म्हणजे अमेरिकेच्या न्यायमंडळाला जसं न्यायालयीन पुनर्वलोकनाचा अधिकार आहे तशा प्रकारचा अधिकार इंग्लंडच्या न्यायमंडळाला नाही. तसंच इंग्लंडचा राजा कायदे नाकारू शकत नाही. त्याप्रमाणे अमेरिकेच्या बाबतीत जर पाहिलं तर अमेरिकेत असं सत्ता विभाजनाचा सिद्धांत स्वीकारला असल्यामुळे तिन्ही विभाग एकमेकापासून स्वतंत्र असून कायदेमंडळाने केलेल्या कायद्याला नकाराधिकार दर्शवण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षाला आहे. तर कायदेमंडळाने केलेल्या कायद्यास पुनर्विचार करण्यासाठी किंवा न्यायालयीन पुनर्वलोकनाच्या अधिकाराद्वारे तो कायदा रद्द करण्याचा अधिकार न्यायमंडळाला आहे. अशा प्रकारचं दोन्ही देशाच्या कायदेमंडळाची तुलनात्मक माहिती किंवा तुलनात्मक अभ्यास आपल्याला या पहिल्या टॉपिकमध्ये करावयाचा आहे. तुलनात्मक शासन याचा अर्थ दोन्ही देशाच्या शासन व्यवस्थेच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, राजकीय पक्ष, दबाव गट यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. अर्थात MA लेवलला
अशा तुलनात्मक प्रश्न विचारले जातात. परंतु BA लेवलला अशा प्रकारचे प्रश्न विचारता इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहाची रचना सांगून अधिकार व कामे स्पष्ट करा, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. सरळ प्रश्न विचारला जातो. तुलना करा असा प्रश्न विचारला जात नाही. परंतु पेपरचं स्वरूप जर विचारात घेतलं, पेपरचा ढाचा जर विचारात घेतला, तर इंग्लंड आणि अमेरिका यांचं कायदेमंडळ तुलनात्मक अभ्यास. दुसरा टॉपिक येतो कार्यकारी मंडळ. या कार्यकारी मंडळाच्या बाबतीतसुद्धा इंग्लंड व अमेरिकेचे कार्यकारी मंडळाची तुलनात्मक माहिती किंवा अभ्यास करणं हा मुख्य या पेपरचा उद्देश आहे. तर यामध्ये सुद्धा आपण तुलनात्मक या दृष्टिकोनातून विचार करत असताना किंवा स्वतंत्र त्या देशाच्या शासन व्यवस्थेचा अभ्यास करत असताना आपल्याला स्वतंत्र भाग विचारात घ्यावा लागेल. इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला असल्यामुळे लोकशाही पद्धतीनुसार त्या ठिकाणी शासन व्यवस्था चालली जाते. परंतु इंग्लंडमध्ये पारंपरिक कालखंडापासून राजेशाही शासन पद्धती अस्तित्वात आहे. आजही टिकून आहे. ती अमर्यादित अनियंत्रित होती. ती मात्र आज नियंत्रित राजेशाही अस्तित्वात असल्याचे दिसून येते. औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंडच्या राजावरती किंवा राजेशाहीवरती जनतेने अनेक प्रकारच्या मर्यादा आणल्या आणि त्यामुळे इंग्लंडचा राजा किंवा राजपद, उमराव सभागृह यांचे अनेक अधिकार कमी करण्यात आले आणि त्याच्याऐवजी पंतप्रधान, मंत्रिमंडळ, कायदेमंडळ यांना काही अधिकार प्राप्त झाले आणि राजा हा नामधारी बनला. या दृष्टिकोनातून कार्यकारी मंडळाचा विचार करत असताना आपल्याला इंग्लंडचा राजा, त्याची नेमणूक विचारात घेत असताना तो वंशपरंपरागत पद्धतीने पदावरती येत असतो. त्यामुळे त्याची स्वतंत्र अशी नेमणूक करण्याची आवश्यकता येत नाही. इंग्लंडचा राजा हा इंग्लंडच्या शासन व्यवस्थेचा प्रमुख असला तरी तो शासन व्यवस्था चालवत नाही. तो घटनात्मक नामधारी कार्यकारी प्रमुख आहे आणि खरी सत्ता मंत्रिमंडळ आणि पार्लमेंट यांच्याकडे आहे किंवा पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळ आणि पार्लमेंट यांच्याकडे आहे. त्यामुळे इंग्लंडच्या कार्यकारी मंडळाचा विचार करत असताना इंग्लंडचा राजा, त्याचे अधिकार, त्याचे स्थान या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल. घटनात्मकदृष्ट्या जरी राजा आज नामधारी असला तरीसुद्धा संपूर्ण देशाचे शासन व्यवस्था राजाच्या नावाने चालते. आजही घटनेनुसार राजाला अनेक सर्व प्रकारचे अधिकार आहेत. कायदेविषयक असेल, शासनविषयक असेल, न्यायविषयक असेल, इतर बाबतीत असेल, हे सर्व अधिकार आहेत. परंतु ते अधिकार राजा नामधारी असल्याने त्याचे अधिकार त्या ठिकाणी पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडून चालवले जाते. इंग्लंडचा राजा हा केवळ नामधारी घटनात्मक कार्यकारी प्रमुख म्हणून आज अस्तित्वात आहे. त्यामुळे इंग्लंडच्या कार्यकारी मंडळाचा विचार करत असताना राजा हा नामधारी कार्यकारी प्रमुख या नात्याने त्याचा विचार करायचा आहे. तर पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ याचा विचार आपण वास्तववादी कार्यकारी प्रमुख या नात्याने करायचा आहे. इंग्लंडचे मंत्रिमंडळ, इंग्लंडमध्ये संसदीय शासन पद्धती असल्याने जरी घटनेनुसार राजा पंतप्रधानांची आणि त्याच्या सल्ल्याने मंत्र्यांची नेमणूक करत असला तरी राजा स्वमर्जीने मंत्रिमंडळाची, पंतप्रधानांची नेमणूक करू शकत नाही. तर हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाच्या निवडणुकीमध्ये ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला राजाने पंतप्रधानपदी बोलवणे हे राजावरती घटनात्मक बंधन आहे आणि त्याच्या सल्ल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नेमणूक करण्याचे कार्य राजाला करावे लागते. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाचा विचार करत असताना इंग्लंडमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री असे 3 प्रकारचे मंत्रिमंडळातील मंत्री असतात. हे मंत्रिमंडळ विशिष्ट कालखंडासाठी म्हणजेच कॉमन सभागृहाचा कार्यकाल जोपर्यंत आहे त्या कालखंडापर्यंत
आपल्या अधिकार पदावरती राहू शकतात. किंबहुना जर राष्ट्रीय आपत्ती आली असेल तर त्यांचा कार्यकालही वाढवला जाऊ शकतो. युद्धकालीन मंत्रिमंडळाची सुद्धा निर्मिती करण्याची पद्धत स्वीकारली आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये अशी युद्धकालीन काळजीवाहू राष्ट्रीय सरकार त्या ठिकाणी निर्माण केलेली दिसून येतात. इंग्लंडच्या मंत्रिमंडळाला कार्यकारी स्वरूपाचे अधिकार म्हणजे शासनव्यवस्था चालवण्याचे अधिकार, विधिविषयक कायदेविषयक अधिकार, जवळजवळ इंग्लंडच्या कायदेमंडळामध्ये जे विधेयक मांडली जातात ती 90% विधेयके मंत्रिमंडळातील सदस्यांच्याकडून मांडली जातात. कारण मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य हे कायदेमंडळाचे सदस्य असावेच लागतात. त्यामुळे त्यांच्याकडून त्या ठिकाणी मांडले जातात. अंदाजपत्रक तयार करणं किंवा अर्थविषयक अधिकार, इतर अधिकार, देशाची शासनव्यवस्था चालवण्यासाठी जे आवश्यक आहेत ते सर्व अधिकार इंग्लंडच्या मंत्रिमंडळाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये इंग्लंडच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख घटक म्हणून इंग्लंडच्या पंतप्रधानाचा विचार करावा लागतो. इंग्लंडचा पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा किंवा शासनव्यवस्थेचा प्रमुख मानला जातो. इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहात किंवा कनिष्ठ सभागृहात ज्या राजकीय पक्षाला बहुमत प्राप्त होते त्या राजकीय पक्षाच्या नेत्याला राजाने पंतप्रधानपदी प्राचारण करण्याची जबाबदारी राजाची असते. तो आपल्या पक्षातील कार्यक्षम योग्य अशा व्यक्तींची मंत्रिमंडळामध्ये निवड करतो. त्याचप्रमाणे इंग्लंडचा पंतप्रधान हा इंग्लंडच्या हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहाचा सदस्य असावा अशी एक प्रथा आहे. अर्थात मंत्री होण्यासाठी ती व्यक्ती उमराव किंवा कॉमन्स सभागृहाची सदस्य असावी ही एक बंधन आहे. इंग्लंडचा पंतप्रधान हा सामुदायिक व्यक्ती म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळासह कॉमन्स सभागृहात जबाबदार राहून कार्य करतो. जोपर्यंत कॉमन्स सभागृहाचा विश्वास किंवा पाठिंबा मंत्रिमंडळावरती असतो तोपर्यंतच मंत्रिमंडळ आपल्या अधिकार पदावरती राहू शकतं. अन्यथा पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला आपल्या पदास राजीनामा द्यावा लागतो. इंग्लंडचा पंतप्रधान हा मंत्रिमंडळाचा प्रमुख नेता या नात्याने त्याला अनेक प्रकारचे अधिकार मिळालेले आहेत. मंत्रिमंडळाची निर्मिती करणं, मंत्रिमंडळाचे नेतृत्व नियंत्रण करणं, राजाचा सल्लागार म्हणून कार्य करणं, कॉमन्स सभागृहाचं नेतृत्व करणे, त्याचप्रमाणे हाऊस ऑफ कॉमन्स बरखास्त करण्याचा अधिकार, पक्ष नेतृत्व आणि पक्ष नियंत्रण, परराष्ट्र संबंध आणि परराष्ट्र धोरण ठरविणे, अशा प्रकारे अनेक जबाबदारी इंग्लंडच्या पंतप्रधानाला पार पाडाव्या लागतात. त्यामुळे इंग्लंडचा पंतप्रधान याच्याविषयी अनेक विधाने केली जातात. मोर्लेमेंटे यांच्या मते पंतप्रधान हा मंत्रिमंडळ रूपी कमानीतील मध्यवर्ती शिला आहे, तर मोनरो यांच्या मते पंतप्रधान हा राज्यरूपी जहाजाचा कप्तान आहे. अशा प्रकारची वेगवेगळी उपमा त्याला दिले जातात. या इंग्लंडच्या मंत्रिमंडळाची वैशिष्ट्य विचारत असताना राजा हा नामदारी आणि पंतप्रधानपदी वास्तवादी सत्ता प्रमुख, पंतप्रधानाचे श्रेष्ठ नेतृत्व मंत्रिमंडळाचे असते. एकजिनसीपणा आणि ऐक्य संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये एकजिनसीपणा आणि ऐक्य असतं. संपूर्ण मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या जबाबदार असतं, कायदेमंडळाला जबाबदार असतं, म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्स बारा जबाबदार असतं. संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये जे निर्णय घेतले जातात त्याची गुप्तता ठेवणं हे मंत्रिमंडळाची एक कर्तव्य आहे आणि त्यासाठी एकजिनसीपणा आणि ऐक्य टिकवण्याबरोबरच गोपनीयता हे एक इंग्लंडच्या मंत्रिमंडळाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळ आणि संसद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होताना दिसून येतात. अशा प्रकारे इंग्लंडचे कार्यकारी मंडळ हा भाग आपण या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे. दुसरा भाग येतो तो म्हणजे अमेरिकेचे कार्यकारी मंडळ. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धतीचा स्वीकार केला असल्याने अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष हा शासनव्यवस्थेचा प्रमुख आहे. सत्ताविभाजनाच्या तत्वानुसार सत्ताविभाजनाचं तत्त्व राज्यघटनेने स्वीकारलं असल्यामुळे राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी मंडळाचा एकमेव प्रमुख असतो. त्याला मदत करण्यासाठी उपाध्यक्ष असेल, त्याचे मंत्रिमंडळ असेल, हे त्याला सहाय्य करण्यासाठी असतं. कार्यकारी मंडळाचा प्रमुख या नात्याने त्या ठिकाणी
राष्ट्राध्यक्षाचा विचार करावा लागतो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा कायदेमंडळाला जबाबदार असत नाही. त्याचप्रमाणे सहजासहजी कायदेमंडळ राष्ट्राध्यक्षावरती त्या ठिकाणी बडतर्फ करू शकत नाही. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला अनेक महत्त्वपूर्ण अधिकार मिळाले असल्यामुळं जगातील सर्व कार्यकारी प्रमुखात महत्त्वाचे स्थान किंवा सामर्थ्यवादी कार्यकारी प्रमुख या नात्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा विचार केला जातो. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा सामर्थ्यशाली, अधिकार संपन्न म्हणून जगात ओळखला जातो. अमेरिकेच्या संघराज्याचा तो प्रमुख असून तो संपूर्ण कार्यकारी सत्ता चालवतो. तो अमेरिकेचा पहिला नागरिक आहे. तो सेनादलाच्या तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून कार्य करतो. सरसेनापती असतो. त्याचप्रमाणे कायदे निर्मितीमध्ये राष्ट्राध्यक्षाला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झालेलं आहे. तसाच तो पक्षाचा नेता असतो, जनतेचा नेता असतो, लोकांचा आवाज असतो. अशा प्रकारच्या गोष्टी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या बाबतीत आपल्याला सांगता येतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी जी पात्रता आहे त्यामध्ये तो जन्माने अमेरिकन नागरिक असावा, वयाची 35 वर्षे पूर्ण असावीत आणि तो कमीत कमी 14 वर्षे अमेरिकेत वास्तव्य केलेलं असावं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड प्रक्रिया एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जाते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड जनतेकडून अप्रत्यक्षपणे होत असते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड अप्रत्यक्षपणे करत असली तरी सुद्धा जनतेचा प्रतिनिधी म्हणून राष्ट्राध्यक्ष कार्य करू शकतो. अमेरिकेमध्ये जी 2 सभागृह आहेत, सिनेट सभागृह आणि प्रतिनिधी सभागृह, या दोन्ही सभागृहाची एकूण सदस्यसंख्या जेवढी आहे तेवढेच राष्ट्राध्यक्षाचे मतदार म्हणून त्या ठिकाणी निवडले जातात. ते जनतेकडून निवडले जातात आणि या सदस्यांच्याकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते. त्यामुळे जरी अप्रत्यक्षपणे जनतेकडून राष्ट्राध्यक्षाची निवड होत असली तरीसुद्धा तो राष्ट्राध्यक्ष हा जनतेचाच प्रतिनिधी म्हणून ओळखला जातो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड करण्याची एक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. क्रमदेय मतदान पद्धत या पद्धतीद्वारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते. यासाठी अमेरिकेचे प्रमुख राजकीय पक्ष आपले उमेदवार निश्चित करतात आणि विशिष्ट दिवशी त्या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाच्या मतदारांची निवड केली जाते. त्यानंतर त्यांनाही विशिष्ट दिवशी मतदान करण्याचा अधिकार दिला जातो आणि राष्ट्राध्यक्षाची निवड केली जाते, मतमोजणी केली जाते आणि 20 जानेवारी या दिवशी प्रत्येक लीप वर्षामध्ये राष्ट्राध्यक्ष निवड होत असल्यामुळे 20 जानेवारी जो लीप वर्ष असेल त्या वर्षी राष्ट्राध्यक्षाचा उमेदवार आपल्या पदावरती त्या ठिकाणी आरूढ होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा कार्यकाल हा 4 वर्षाचा आहे. एकदा निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षास पुन्हा निवडून येण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजे एक राष्ट्राध्यक्ष जास्तीत जास्त 2 कालखंड म्हणजेच 8 वर्षापर्यंत अधिकार पदावर होऊ शकतो. जर एखाद्या राष्ट्राध्यक्षाने हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम केलं असेल तर त्याचा कार्यकाल मात्र वाढू शकतो. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या अधिकारांचा विचार करत असताना जगात सामर्थ्यशाली राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा उल्लेख केला जातो. त्याला शासनविषयक अनेक प्रकारचे अधिकार मिळाले आहेत. तसेच कायद्यांना मंजुरी देणं, काँग्रेसचे अधिवेशन बोलवणं, काँग्रेसला किंवा कायदेमंडळाला संदेश पाठविणं, राष्ट्राध्यक्षाने काढलेल्या वटहुकमांना काँग्रेसने मंजुरी द्यावी लागते, नकार अधिकार, काँग्रेसने केलेल्या कायद्याला नकार अधिकार देण्याचा अधिकार आहे. ही राष्ट्राध्यक्षाचे अधिकार असे दिसून येतात. न्यायविषयक अधिकारांच्या बाबतीत न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्षावर आहे. अर्थात या नेमणुकांना सिनेट सभागृहाची मान्यता घ्यावी लागते. तसेच गुन्हेगारांना दया दाखवणे,
त्यांच्या शिक्षेत सूट देणे, सवलत देणे हे अधिकार राष्ट्राध्यक्षाला दिसून येतात. आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा राष्ट्राध्यक्षाला अनेक अधिकार आहेत. राष्ट्राध्यक्षाच्या नियंत्रणाखाली संपूर्ण देशासाठी अंदाजपत्रक तयार केलं होतं. आर्थिक व्यवहारावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य राष्ट्राध्यक्ष करीत असतो. काँग्रेसने मंजूर केलेल्या अंदाजपत्रकांची अंमलबजावणी करण्याचे कार्य राष्ट्राध्यक्ष करतो. अशा प्रकारे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षास अनेक महत्त्वपूर्ण अधिकार मिळालेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्षीय मंत्रिमंडळ अर्थात अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये मंत्रिमंडळासंबंधी कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. 1973 पर्यंत अशा तरतुदीनुसार राष्ट्राध्यक्ष अशा प्रकारच्या लेखी शासकीय प्रमुखांच्याकडून लेखी माहिती मागवण्याचं किंवा सल्ला घेण्याचे कार्य करत होता. पुढे या सल्लागार मंडळास मंत्रिमंडळाचे स्वरूप प्राप्त झालं. त्याला चिटणीस मंडळ असेही म्हटलं जातं. अमेरिकेच्या मंत्रिमंडळास राष्ट्राध्यक्षाकडूनच अधिकार प्राप्त होतो. मंत्री हे कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. जरी एखाद्या सदस्याची मंत्रिपदी नेमणूक झाली तरी त्याला कायदेमंडळाच्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा द्यावा लागतो. राष्ट्राध्यक्ष स्वमर्जीने मंत्र्यांची नेमणूक करतो. त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या आदेशानुसारच मंत्र्यांना कार्य करावं लागतं. मंत्र्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्राध्यक्षाला आहे. राष्ट्राध्यक्षाच्या प्रशासकीय कार्यामध्ये सहकार्य करण्याचे कार्य या ठिकाणी मंत्रिमंडळ करत असतं. कार्यकारी विभागामधील एक घटक म्हणून या ठिकाणी अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष याचा विचार करावा लागतो. राज्यघटना निर्माण करताना घटनाकारांनी उपाध्यक्षाचे पद निर्माण केले आहे. कारण जर अनपेक्षितपणे मृत्यूमुळे, राजीनाम्यामुळे किंवा बडतर्फीमुळे राष्ट्राध्यक्षाचे पद रिकामे झाल्यास त्याच्या कामकाजाची जबाबदारी पाहण्यासाठी एखाद्या अधिकारी व्यक्तीची आवश्यकता आहे याचा विचार करून उपाध्यक्षाचे पद घटनाकारांनी निर्माण केलेले आहे. त्याची निवड राष्ट्राध्यक्षाच्या पद्धतीनुसारच त्या ठिकाणी केली जाते. प्रत्येक पक्ष आपल्या अध्यक्ष उमेदवार निवडताना उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार निवडतो आणि त्याची निवड केली जाते. उपाध्यक्षाच्या पदासाठी सुद्धा तो अमेरिकेचा नागरिक असावा, त्याचे वय 35 वर्षे पूर्ण असावे, त्याचे वास्तव्य कमीत कमी 14 वर्षे असावे. त्याचप्रमाणे त्याचा कार्यकाल राष्ट्राध्यक्षाप्रमाणे 4 वर्षाचा आहे. उपाध्यक्षाचे पद जर काही कारणाने रिकाम झाल्यास उर्वरित काळासाठी या पदावरती उमेदवार कोणाचीही नियुक्ती केली जात नाही. उपाध्यक्षाच्या अधिकारांचा विचार केला तर हे पद निर्माण करत असताना या ठिकाणी राष्ट्राध्यक्षाचे पद अचानक निर्माण झाल्यास त्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी पद निर्माण केले आहे. त्यामुळे संकट काळात राष्ट्राध्यक्षाच्या पदाची जबाबदारी स्वीकारणे तसेच अमेरिकेचा उपाध्यक्ष हा सिनेट सभागृहाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. त्यामुळे सभागृहाचे कामकाज चालवणे ही जबाबदारी त्यास पार पाडावी लागते. अमेरिकेच्या अध्यक्ष शासन पद्धतीची किंवा जी कार्यकारी मंडळ आहे त्याची वैशिष्ट्य विचार करत असताना एकच प्रमुख कार्यकारी अधिकारी, सत्ताविभागाचे तत्त्व आणि नियंत्रण आणि संतुलन या पद्धतीचा स्वीकार, राष्ट्राध्यक्षाचा निश्चित कार्यकाल, राष्ट्राध्यक्षाची निवड जनतेकडून आणि राष्ट्राध्यक्षाचे तज्ज्ञ मंत्रिमंडळ ही एक वैशिष्ट्ये अमेरिकन कार्यकारी मंडळाची सांगता येतात. अशा प्रकारे आपणास अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या कार्यकारी मंडळाची थोडक्यात अभ्यासक्रम परिचय म्हणून या ठिकाणी ओळख करता येते, ओळख करून घेता येते. थांबूया. थँक्यू.